ठाण्यातील प्रभाग क्रमांक 21 मध्ये अपक्ष उमेदवार दीपक क्षत्रिय यांनी ही निवडणूक लढवली। अशातच आज मतदानाचा दिवस असताना स्वतः या ठिकाणी त्यांनी ठिकठिकाणी मतदान केंद्रांवरती जाऊन संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला। यावेळी ज्येष्ठ नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता त्यांनी स्वतः रिक्षाची सोय करून दिलेली आहे। दगडी शाळा येथील मतदान केंद्रावरती स्वतः दाखल होऊन त्यांनी संपूर्ण प्रक्रियेचा आढावा घेतला। त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना देखील मतदान केंद्रावरती आल्यानंतर रिक्षा मिळण्यास होणारी अडचण लक्षात घेता स्वतः या ठिकाणी उतरून रिक्षा मिळवून दिलेली आहे। एकंदरच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोगाकडून कोणताही प्रकारचे सुयोग्य असं नियोजन नसल्याचे त्यांना दिसून आलं। संपूर्ण ढिसाळ प्रक्रियेबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। आज आता मला एकाने फोन आला 19 नंबरमध्ये, साहेब तुमच्या कॅन्डिडेट समोरची लाईट लागत नाहीये, दीपक दगडूचा क्षत्रिय नाव आणि समोर ते श्रीफळ आहे, तर आम्ही तिथे बटन दाबलं तर लाईट लागत नव्हती आणि दुसऱ्याला लाईट बटन दाबलं तर तो ॲरो कम्प्लीट झाला आणि अंधाधुंदी कारभार आहे। ट्रू कॉपी बाहेर दाबा ते बाबा कॅन्डिडेट कोण आहे, तर ते आत्ता आम्ही आल्यावरती 19 नंबर शाळेत त्यांनी लावलंय। त्यांना आम्ही सांगितलं हे काय, नाही आम्ही सॉरी चुकलो। आणि आता इलेक्शन चालू होऊन सकाळी 7 पासून आता 3 वाजेपर्यंत हे काय झोपलेले का? कोणाला काही कळत नाहीये, त्यांना मराठी भाषा पण येत नाही तिकडे बसून, आम्हाला हिंदीत बोलावं लागतंय आणि काय बोलत नाही कळलं। आईला आमचा आरोप बाहेर गेला ते येते आणि तुम्हाला सांगतील। हा सगळा अंधाधुंदी कारभार चालू आहे, कशात काही ताळमेळ नाहीये। कॅन्डिडेटला फिरवत आहेत, वोटिंगचं लिस्टमध्ये नाव इथे आहे पण सांगतात TJ ला जा, बेडेकर शाळेत जा, उमा लेडखंडमध्ये जा, म्हणजे एखाद्याला हॅरेसमेंट करून तो कॅन्डिडेट कसा बाद होईल ह्याच्याकडे जास्त लक्ष चालू आहे यांचं। एकदम बकवास नियोजन आहे शासनाचं। महापालिकेने जे कॅन्डिडेट हे केलेत म्हणजे त्यांचा स्टाफ जो आहे त्या स्टाफला एकतर पहिली गोष्ट मराठी बोलता येत नाही, दुसरी गोष्ट स्टाफलाच कळत नाही आपण काय करतोय म्हणून। जर वोटिंगला माणूस आला, कुठलाही माणूस वोटिंगला आला तर त्याला जाणून बुजून हॅरेसमेंट करायची। मशीन 10 वेळा बंद पडते, अशा उमा लेडखंडमध्ये झालं, ब्राह्मण विद्यालयात झालं, 19 नंबर शाळेत झालं, ते अचानक मशीन बंद पडते। का बंद पडते माहित नाही आणि जो तिथे ऑफिसर आहे त्यांचा त्या ऑफिसलाच कळत नाही आपण काय करतो। हा सगळा अंधाधुंदी कारभार आहे आणि याच्यात वोटर राजा आमचा नाराज आहे, त्यामुळे वोटिंग संख्या आता कमी होईल।